कुळवंडीची शान पाहायची आहे की स्ट्राईकला येतोय नॉन स्ट्राईकला रमेश रवळगाव या संघाकडे मात्र पहिला चेंडू टाकत असताना या ठिकाणी पाहतोय 10 9 8 7 6 5 4 3 2 1 प्ले आपण पाहतोय पहिला चेंडू असेल सन्मान दिलाय पॉईंटच्या रेंजमध्ये खेळण्यासाठी परंतु मात्र नक्कीच जे 500 रुपयाचे बक्षीस लावलं होतं ते मात्र तर आपल्या नक्कीच मायने राखले जाणार नाही कारण आपला संघ कसा विजयी होईल ह्या हेतून मात्र नक्कीच सन्मान देऊन प्लेसमेंट खेळून मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट केली आणि पंकज यांनी मात्र आपण पाहतो की आपलं वैयक्तिक खातं देखील खोललं गेलं आणि खातं खोलत असताना आपण पाहतो या ठिकाणी आता मात्र स्ट्राईक मिळती ती मात्र रमेश यांना सरद हा विकेटकीपर गोलंदाज रवळगाव या संघाचा यावेळेस ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता वाईट जारकरचा परंतु वाईटच्या इशारा येतोय अतिरिक्त धावामध्ये भर पडते अंपायरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते मात्र नक्कीच आदरणीय अभिषेक भाऊ आणि चेतन पारधी स्कॉरलेग अंपायर नक्कीच एक फायनलचा सामना आणि फायनलच्या सामना होत असताना आपण पाहतो की थोडासा अंडर प्रेशर मात्र दोन्ही संघावरती तर असेल परंतु वाईटच्या अतिरिक्त धावाने मात्र खातं तर घोलते परंतु आपण पाहतो की नक्कीच एक रमेश स्ट्राईकला येतोय सन्मान दिलाय सन्मान देत असताना थर्ड मॅनच्या रेंज मध्ये एक ताकदभरा शॉट पाहायला मिळतोय वेल क्रॉस बाउंड्री 4 रन चौकार येतो आणि चौकार आल्यानंतर धावसंख्या त्याच रफ्तारच्या गतीने वाढते कुळवंडी या संघाची बघायला गेलं तर नक्कीच आजच्या दिवस बघायला गेलं तर कुळवंडीकरांच्या कारण आज काय लाजबाब प्रदर्शन पाहायला मिळतं या खेळपट्टीवरती शानदार उमदा फलंदाजी पाहायला मिळते आणि उमदा फलंदाजी करत असताना नक्कीच आमच्या या मंचावरती उपस्थित लागली आमचे नक्कीच एक असं शानदार असं समालोचन केलं आमच्या नक्कीच राजूर बहुला या संघाचे नक्कीच एक उदयमुक्त तेज थ्रार गोलंदाज वैभव भाऊ तुमचे देखील मी नक्कीच या फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरचं स्वागत करते शरद भाऊ यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा कारण शानदार समालोचन ऐकायला आपल्याला मिळालं होतं मिळत असताना आपण पाहतोय की राजेश भाऊ महाले मात्र नक्कीच एक शानदार समालोचक होते परंतु समालोचक होत असताना आपण पाहतोय की त्यांची तुलना जर केली गेली तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये नक्कीच नथिंग आहेत आणि नथिंग असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच त्या आपल्यात नाही परंतु जेव्हा आपण क्रिकेटचे सामने खेळपट्टीवर खेळतोय आणि जेव्हा आपण समालोचन करतोय तेव्हा मात्र नक्कीच त्यांच्या नक्कीच आवाज आपल्यापर्यंत येणार नाही परंतु मात्र त्यांची आठवण नक्कीच येत राहील परत एकदा आपण पाहतोय एका डीप एक्स्ट्रावरच्या रिजनमध्ये फटका खेळला होता हलक्या हाताने रमेश यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला गेलं तर एक सटीक थ्रो तर येतोय परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच गोल्ड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दुसरी धाव देखील कन्वर्ट केली जाते 2 धावा काढल्या जातात आणि 2 धावा काढत असताना आपण पाहतोय या ठिकाणी की शानदार तर फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी जर बघायला तर रवळगाव त्यानंतर ग्रामपंचायत रवळगाव सदस्य सोमनाथ भाऊ गवे तुम्हाला विनंती असेल की आपण मंचावरती यायचे आमच्या समालोचन मित्रांनो तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर नक्कीच यायचे या ठिकाणी परंतु आपण प्रत्येकदा जाऊया मैदानाकडे कारण एक सिंगल धाव काढली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना मात्र मिस्टर पंकज भाऊ यांना मात्र स्ट्राईक मिळते फायनलचा सामना 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती सुरुवात होत असताना आपण पाहतोय की अंतिम टप्प्यात या संध्याकाळच्या सत्रात आपण ही प्रतियोगिता पाहतोय यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनच्या रिजनमध्ये गेला होता बेस फील्ड पाहायला मिळाला होती एक सिंगल धाव काढली जाते परंतु एक दुकेने मात्र धावची संख्या तर हलती ठेवली आणि हलती ठेवत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच स्ट्राईक रोटेट केली जाते जात असताना आपण पाहतोय की पार्टनरशिप तर जमते परंतु मात्र नक्कीच कुळवंडीकरांना मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण ज्या पद्धतीने मात्र इनफॉर्म मध्ये आहे तो मात्र रवळगावचे फलंदाज कारण बघायला गेलं तर आपण ह्याच कादवा 11 या संघासोबत जर बघायला तर एक नाबाद दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी मात्र फलंदाजी केली होती आणि फलंदाजी करत असताना 54 धावांचं टार्गेट दिलं होतं विना विकेट गमन मात्र ती पारी खेळली होती मजबूती तर इनफॉर्म फलंदाज आहेत ते मात्र रवळगाव या संघाकडे यावेळेला अटॅक करण्याचा प्रयत्न पॉइंटला सुंदर झेल पकडला जातोय रमेश भाऊ यांच्या पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना मात्र कुळवंडीकरांना पहिला झटका लागतोय रमेश भाऊ यांच्या स्वरूपात नेक्स्ट फलंदाज 45 नंबर जर्सी प्रदान केलेला मैदानाच्या आत उतरताना पाहायला मिळतोय मिस्टर रमेश नक्कीच मित्रांनो जर एखादा फटका जर बाहेर आला तर प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आली एखाद्या प्रेक्षकाने जर कॅच पकडला गेला तर 100 रुपयांचे कॅच प्राइज आले मित्रांनो कॅच पकडण्यासाठी नक्कीच मैदानाच्या बाजूला नक्कीच तयार राहायचे आहे अभिनंदन आमचे क्रिकेट प्रेमी त्यांनी मात्र 100 रुपयाचे कॅच प्राइज लावले इतक्या लांबून मात्र नक्कीच हा फायनलचा सामना पाहण्यासाठी आले होते आपले फॅमिली बॉईज रवळगावच्या मैदानावरती तत्परते आपण पाहतोय 36 येतो या ठिकाणी राईट आर्मावर विकेटचा मारा करत असताना जोपर्यंत मात्र स्ट्राईक फलंदाज पंकज मिस्टर आहे तोपर्यंत मात्र नक्कीच धावसंख्या तर मोठी होईल
सन्मान दिला. यावेळेला संधी निर्माण झाली. बडी मछली जाल में फंस गई अँड बिग विकेट बॅक टू द पिव्हिलियन. दुसरा झटका लागतोय कुळवंडीकरांना. त्यानंतर नक्कीच मित्रांनो या फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाला जर एखाद्या जर फलंदाजाने लगातार 3 षटकार जर मारले गेले तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. क्रिकेट प्रेमी नक्कीच आमचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी मात्र नक्कीच सप्तशृंगी आई माता या गडावरून त्यांनी मात्र नक्कीच हा फायनलचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि उपस्थिती दाखवत असताना लगातार 3 षटकार जर मारले गेले तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आले. एक क्रिकेट प्रेमी नक्कीच त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि आवड असल्याकडे मात्र नक्कीच त्यांचे कॅश प्राइज आमच्या या टेबलावरती येऊन पडले. लगातार 3 षटकार मारा. बघूया कोणाचे फलंदाजातून 3 षटकार येतात, कोणाचे नसीब खुलतंय. यावेळेला मिड विकेटच्या रिजन मध्ये आपण पाहतोय फटका सुंदर तर राय वजनदार आहे, शानदार आहे, परंतु पाठीमागे शानदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पाहत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच बॅकअप कव्हर केले जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण पाहतोय की रमेश भाऊ आणि आता मात्र मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती मात्र आपण ही जबाबदारी येऊन टपली. नक्कीच या ठिकाणी जर बघायला तर सलामी जोडी जर बघायला तर मिस्टर पंकज भाऊ आणि रमेश हे माघारी परतल्यानंतर मात्र सतीश यांचा सामना करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. ब्लॉक मध्ये वाईट जार करता चेंडू टाकला होता. त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच शानदार गोलंदाजी रोशन भाऊ आणि रमेश यांच्यावरती मदार असेल. कुठे ना कुठे एक सन्मानजनक टार्गेट तर उभा करावं लागेल. मित्रांनो संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेले तर नक्कीच मोठी धावसंख्या भरायला लागेल. लगातार 3 षटकार मारा आणि 5,000 रुपये कॅश घेऊन जा. त्यानंतर नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांकडून मात्र नक्कीच संजय गावित यांच्याकडून देखील 200 रुपयांचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. तत्पुरते आपण पाहतो की धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 13 ही धावसंख्या पाहायला मिळते. त्यानंतर आदरणीय सुनील भाऊ बोंबले यांच्याकडून देखील 3 लगातार जर विकेट्स काढल्या गेल्या तर 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. त्यानंतर आदरणीय शंकर डोंगारे भाऊ यांच्याकडून देखील हॅट्रिक जर घेतली गेली तर 2,000 रुपयांचे कॅश प्राइज आले. त्यानंतर नक्कीच प्रेक्षकांना देखील बाउंड्रीच्या बाहेर मात्र नक्कीच कॅच जर पकडला गेला तर 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. परंतु लगातार 3 षटकार जर मारले गेले तर 5,000 रुपयांचे कॅश प्राइज लागले या ठिकाणी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केले गेले होते परंतु मात्र या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण नाना यांच्याकडनं यापर्यंत मात्र थ्रो जाते. विकेट किपर यांच्याकडे गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा महत्वपूर्ण जोडले जातात. 2 धावा महत्वपूर्ण जोडत असताना आपण पाहतोय की षटक देखील संपतंय. या ठिकाणी मित्रांनो पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 8 के 8 8 दुनी 16. मित्रांनो नक्कीच लगातार 3 जर विकेट काढले गेले तर शंकरभाऊ टोंगारे यांच्याकडून 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आले. आणि एखाद्या फलंदाजाने जर लगातार 3 षटकार जर मारले गेले तर 5,000 रुपयांचे कॅश प्राइज आले. त्यानंतर सुनील भाऊ बोंबले यांच्याकडून जर लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच 501 रुपयांचे कॅश प्राइज आले. यावेळेला दमदार शानदार वजनदार परंतु मात्र शानदार झेल पकडला जातोय. पर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली आणि सुंदर क्षेत्ररक्षण करता मात्र शानदार झेल पकडला जाय. आणि शानदार झेल पकडत असताना मात्र बघायला गेलं तर नक्कीच एक शानदार पट लावत असताना अंतिम क्षणी मात्र चेंडू नजर ठेवली आणि नजर ठेवत असताना मात्र नक्कीच ह्या कॅच साठी जर बघायला तर 100 रुपयांचे कॅश प्राइज आले. मात्र नक्कीच त्या ठिकाणी शरद भाऊ यांनी मात्र कॅच सतीश भाऊ यांनी मात्र कॅच पकडलाय. त्यांच्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. मॅच संपल्यानंतर मात्र नक्कीच मित्रांनो घेऊन जायचे.
त्यानंतर आमचे बघायला गेले तर नक्कीच कुळवंडी संघाचे कर्णधार आणि संघ मालक तसेच आमचे भूमिपुत्र कुशाल भाऊ CRF कमांडो CRPF कमांडो हे देखील नक्कीच थोडेसे नाराज तर झाले असतील कारण महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गेलेत आणि विकेट गेल्यानंतर थोडीशी एक लडखडाती पारी पाहायला मिळते मैदानाच्या आत परंतु एक तुफान मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर स्वप्नील मॅन फ्रॉम कुळवंडी परत एकदा शर्यत येतोय या ठिकाणी स्वप्नील ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता घरच्या मैदानावरती आपलं एक फेवरेट मैदान आहे ह्या ठिकाणी मात्र नक्की प्रॅक्टिस तर केली असेल की नसेल परंतु मात्र काय दबदबा कायम राखला या फायनलच्या सामन्यात मात्र रवळगाव या संघाने शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजीपर्यंत मात्र स्वप्नील यांना मात्र अटॅक करावा लागेल त्यांच्याकडे क्षमता आहे तजुर्बा आहे आणि तजुर्बा असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाला एक सन्मानजनक टार्गेट बनवणे गरजेचे असेल प्रत्येकदा आवाज आला होता की नाही परंतु मात्र नक्कीच जमिनीतून खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता त्या चेंडूला परंतु मात्र यष्टीच्या मागे चेंडू जाते निर्धार जाते आणि निर्धाव जात असताना मात्र ज्या पद्धतीने मात्र शरद यांचे एक अनुभवी हा मात्र नक्कीच रवळगाव टायगर 11 रवळगावचा हा मात्र एक ऑलराऊंडरची भूमिका पार पडतात एक विकेट टेकर गोलंदाज तारीफ करावी लागेल या गोलंदाजी मात्र स्वप्नील सारख्या फलंदाजाला मात्र नक्कीच राखून धरले आणि रॉकत असताना आपण पाहतो की ऑन साईडला जर बघायला गेलं तर नक्की थोडासा खाली तीव्र उतार आहे आणि उतार असल्याने आपण पाहतो की लगातार ब्लॉक हॉलमध्ये सटीक यार्कर मारला जाईल की नाही पाहायचे या ठिकाणी यावेळेला देखील टॉच बघा थोडासा लॉफुल टॉच चेंडू होता आणि रन आउटचा नक्कीच अपील केली जाते या ठिकाणी परंतु मात्र थोडा तर मारला होता नॉन स्ट्राईक केला परंतु मात्र बॅटरला लागल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळतात 2 धावा येत असताना मात्र नक्कीच चुरशीची लढत आणि आपण पाहतोय की नक्कीच या प्रतियोगितेला 23 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना मात्र अंतिम टप्प्यात आज म्हणजेच रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी मात्र नक्कीच सुट्टीचा दिवस असल्याने मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते आमच्या आळंदी डॅमवरती मात्र प्रेक्षक नक्कीच बसून पाहताना काही जण मात्र उभे राहून पाहताना मॅचचा आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मिळत असताना आपण पाहतोय परत जाऊया एकदा मैदानाकडे पुढचा चेंडू असेल यावेळेला चांगला फटका परंतु आपण पाहतोय ऑन साईडला थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये खेळला होता त्याच्यावर आपण पाहतोय की नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट करताना जेव्हा विकेट किपर यांच्याकडे जातो चेंडू थ्रो तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना पुन्हा 2 धावा जोडल्या गेल्यात आणि 2 धावा जोडत असताना मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी कुळवंडीकरांची 3 गडी बाद 20 धावसंख्या त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच आदरणीय शंकरभाऊ टोंगारे यांच्याकडून मात्र लगातार 3 जर विकेट काढल्या गेल्या तर नक्कीच 2000 रुपयांचे कॅश प्राइज आले अभिनंदन परंतु मात्र प्रयत्न चालू आहे या ठिकाणी देखील परंतु आपण पाहतोय की नक्कीच एक फायनल लीगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला होता क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपण पाहतोय या ठिकाणी षटक देखील संपते 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 गडी बाद 20 धावसंख्या कुळवंडी या संघाची यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय डीप थोडासा स्कोर खेळला फटका रमेश यांच्या बॅटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघायला गेलं तर नक्कीच स्वप्नील भाऊ 4 धावावरती खेळते 5 किंवा 6 धावावरती खेळते मात्र नक्कीच रमेश भाऊ या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 22 या आकड्यावरती शेवटचे षटक 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल कारण पहिला चेंडू मात्र नक्कीच या 36 संपत भाऊने टाकला होता संपत भाऊ मात्र हा नक्कीच इनफॉर्म मध्ये आहे आणि इनफॉर्म मध्ये असल्या कारणाने आपण पाहतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रत्येकदा तयार ऑन साईडला शॉट मिळवून तर खाली होतं परंतु मात्र थोडासा शॉट मिड विकेटच्या रिजनमध्ये काढलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय सतीश थ्रो करतोय थोडीशी मिस फील्ड तर झाली होती गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच 1-2 धावा काढल्या जातात 2 धावानंतर धावसंख्या पुढे सरसावती बघायचं गेलं तर 3 षटकार लगातार 3 विकेट
आणि लगातार 3 चौकार जर मारले गेले तर नक्कीच या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील आले. तर 3 लगातार विकेट काढले गेले तर नक्कीच आमच्या या मैदानावरती नक्कीच उपस्थित आहेत आदरणीय शंकर भाऊ टोंगारी यांच्याकडून देखील 2000 रुपयांचे कॅश प्राइज आले. परंतु या ठिकाणी जर नक्कीच चेंडूला उंचाई मिळाली होती फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये जर बघायला तर कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला जात होता. परंतु मात्र एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. एक सिंगल धाव आल्यानंतर आपण पाहू शकाल की धावसंख्या 25 या आकड्यावरती कुळवंडीकरांची धावसंख्या बघायला तर संध्याकाळच्या सत्रात जास्त धावत नाही, परंतु कमीत कमी 40 ते 42च्या आसपास धावसंख्या जमवणे गरजेचे असेल आणि ती क्षमता आहे या फलंदाजाकडे मिस्टर स्वप्नील यांच्याकडे. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय सोमनाथ गवे तसेच सोमनाथ गवे ग्रामपंचायत सदस्य रवळगाव तसेच आदरणीय माणिक बोंबळे आणि आदरणीय अजय भोये यांना विनंती करेन की आपण या कमेंट्री बॉक्समध्ये स्टेज कडे यायचे. यावेळेला लागतात फटका, खूपसूरत फटका, अनबिलिव्हेबल, एक षटकार येतोय. एक तर गेलाय परंतु अजून 2 षटकार जर मारले गेले तर नक्कीच स्वप्नील भाऊ 5000 कॅश प्राइज जिंकतील का. या ठिकाणी मात्र षटकार मारला होता. त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर उमेश आहेरे साहेब यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आली. अजून बघायला गेलं तर 2 षटकार जर मारले गेले तर नक्कीच यावेळेला देखील बॅक टू बॅक, वाह काय फटका पाहायला मिळतोय. आमच्या आनंदी डॅमवरती जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकामध्ये चेंडू जाऊन पडतोय, बिग षटकार. काय फटका पाहायला मिळतोय स्वप्नील भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून. ह्या जो षटकार मारला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, ह्या षटकारासाठी देखील डॉक्टर उमेश भाऊ आहेर यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज आले. त्यानंतर मित्रांनो धावसंख्या पाहायला मिळते ती 37 धावसंख्या, 3 विकेट गमावून कुळवंडीकरांची धावसंख्या ह्या ठिकाणी पाहायला मिळते. चार षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 37 धावसंख्या, 3 बाद 37. अजून आपण पाहतोय की समीर येतोय, समोरच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती या ठिकाणी. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडला टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारे सपलीकडे, खणखणीत चौकार, 4 रन. एकदा पालेकच्या क्षेत्रामध्ये मोडला चेंडूला, बॅक टू बॅक चेंडू सीमा पर जाईल की नाही, वेल क्रॉस, अनदर बाउंड्री, 4 रन. काय बाकी नक्कीच रोखलं गेलं होतं परंतु मात्र या बघायला गेलं तर ते 4थ्या आणि 5व्या या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच स्वप्नील भाऊ आणि रमेश यांच्याकडून काय लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते. तर मित्रांनो माफ करा, रोशन मात्र 8 चेंडूमध्ये 14 धावावरती खेळतोय आणि 8 चेंडू बनवून मात्र स्वप्नील 16 धावावरती खेळतोय. दोघांची जर पार्टनरशिप बघायला गेली तर नक्कीच 30+ मात्र नक्कीच धावसंख्या बनवली गेली या दोघा मिळून. बघायला गेलं तर नक्कीच धावसंख्या ताबडतोब तेज गतीने पाहायला मिळते या ठिकाणी. 3 गडी गमावून 41 धावसंख्या. फॉर्टी 41 धावसंख्या. माफ करा मित्रांनो, 45 धावसंख्या झाली होती आणि 45 धावसंख्या होत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव काढली जाते.
धावसंख्या पाहायला मिळते ती 46. 46 धावसंख्या, 3 गडी बाद 46. फायनल मॅच आणि फायनल मॅच असल्या कारणे मात्र थोडासा अंडर प्रेशर दबाव टाकला जातो या ठिकाणी, परंतु स्वप्नील आणि रमेश यांची दाद द्यावी लागेल. काय शानदार फलंदाजी कुळवंडीकरांची. सॉरी रोशन, यावेळी किनारा लागला होता की नाही, परंतु हलकीशी अपील तर केली गेली होती. कॅच पकडला गेला होता विकेटच्या पाठीमागी. मित्रांनो, नक्कीच संघनायकांना विनंती असेल आपल्या डग आउट मधून आवाज देऊ नका, कारण नक्कीच पेनल्टी लागू शकते असा कमिटीचा निर्णय. मित्रांनो, टाळ्याच्या गजात मात्र नक्कीच आपण स्वागत करू शकतो, परंतु यावेळी प्रत्येकदा मॅचकडे, कारण रोशन भाऊ स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 47. 47 धावसंख्या. एक समायला असं वाटलं की 40च्या आसपास रखलं जाईल की काय, परंतु धावसंख्या मोठी बनवली दिसते या ठिकाणी. लापुलटा 60 मिनिटांच्या मध्ये खेळलाय फटका, खाली क्षेत्र होतं, जेव्हा मात्र लॉकअपचे क्षेत्र जेवण मात्र फील्ड करतोय या ठिकाणी. त्यापर्यंत आपण पाहतोय की नक्कीच एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव खाली जाईल की नाही, परंतु मात्र या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात मात्र चौथा झटका लागतोय. मिस्टर रोशन हा फलंदाज बाद होतोय. संध्याकाळच्या सत्रातील जर बघायला गेले तर आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय सोमनाथ भाऊ निंबेकर, तसेच लखन भाऊ बोंबले, तसेच आमच्या गोकुळ भाऊ टोंगारे हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या देखील प्रत्येकदा सरसे स्वागत करतो, परंतु मात्र ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 50 चक्रात जाईल की नाही, परंतु 50 49 या आकड्यातील धावसंख्या तर पाहायला मिळते, परंतु मात्र पाहायचे की शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकार कोणत्या पद्धतीने मात्र फिनिश केलं जाईल हे पाहायचं आहे. परंतु आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतो की समीर येतोय क्रॉस द लाईन येऊन खेळण्याच्या प्रयत्नात, मात्र या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात मात्र विकेट दिली जाते, ती मात्र मिस्टर स्वप्नील भाऊ यांची. विकेट बघायला गेली तर 5 विकेट गमावून धावसंख्या 49 ही बनवली, आणि 49 बनवत असताना 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. बघायला गेलं तर नक्कीच दिंडोरी IPL आणि क्रिकेट विश्वातील एक नावाजलेलं असं नाव आदरणीय अप्पाभाऊ शेवरे यांना विनंती असेल कुठे असतील तर नक्कीच आपण या मंचाकडे यायचे आहेत, व्यासपीठाकडे यायचे. अप्पाभाऊ शेवरे 50 धावांचं टार्गेट असेल मित्रांनो या ठिकाणी रवळगाव या संघासमोर फायनलच्या सामन्यामध्ये. 50 धावांचं 30 चेंडू आणि 50 धावांचं टार्गेट असेल या ठिकाणी, परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की एक सतीश भाऊने एक सुंदर झेल पकडला होता, त्यांच्या वैयक्तिक बक्षीस लावलं गेलं होतं या ठिकाणी, ते मात्र नक्कीच दिलं जाईलच. परंतु आपण पाहतोय की नक्कीच एक ताबडतोब फलंदाजी करत असताना शानदार फलंदाजी केली ती मात्र स्वप्नील भाऊ आणि रोशन यांनी मात्र आपल्या संघाला आकार दिला. आकार दिल्यानंतर आपल्याला एक मोठी सन्मानजनक धावसंख्या उभारली या फायनलच्या सामन्यात. मात्र 30 चेंडू आणि 50 धावांचं हे मात्र नक्कीच समीकरण पाहायला मिळेल. त्यानंतर नक्कीच आमच्या ऑन स्क्रीनवर ऑनलाईन आमचे जे प्रेक्षक क्रिकेट प्रेमी जोडले असतील ते मात्र नक्कीच त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच मी विनंती करेन सतीश भाऊ आपण या समोर यायचं आहे, स्टेज समोर यायचं आहे. शानदार झेल पकडला होता ऑन साईडला, एक सुंदर झेल पकडत असताना मात्र साठी मात्र प्राइज लावलं होतं 100 रुपयांचं, ते मात्र नक्कीच आमचे एक क्रिकेट प्रेमी त्यांनी जे बक्षीस लावलं होतं ते मात्र नक्कीच त्यांच्या हस्ते मात्र देण्यात येते या ठिकाणी. आणि मात्र आपण ऑन स्क्रीन आपण पाहतोय की प्रेक्षक मजा घेत असताना आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी मात्र आमचे खुशाल भाऊ सहारे CRIF कमांडो आमचे कुळवंडीचे भूमिपुत्र यांच्या हस्ते मात्र नक्कीच ते 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले गेले. अभिनंदन. सामन्याला सुरुवात होते. 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते धडाडीचे अष्टपैलू फलंदाज रवळगाव या संघाकडून मिस्टर संपत आणि दीपक.
त्यानंतर नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील प्रवणी आली. जर मैदानाच्या बाहेर जर कॅच पकडला गेला तर 200 रुपयांचे कॅश प्राइज आले. आमचे क्रिकेट प्रेमी सप्तसुर्गी गडावरून मात्र देखील हा फायनलचा सामना पाहण्यासाठी आले. त्यांच्याकडून देखील 200 रुपयाची कॅश प्राइज लावली आपल्याला प्रेक्षकांसाठी. परंतु ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर मित्रांनो 30 चेंडू आणि 50 धावांचे आव्हान टार्गेट ठेवलं गेले रवळगाव या संघासमोर. त्यानंतर आदरणीय अप्पाभाऊ सेवरे आमच्या दिंडोरी तालुक्यातील IPL एक नावाजलेली गाजवलेली टेनिस स्पर्धा आणि आमच्या विश्वातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय अप्पाभाऊ सेवरे यांना विनंती करेन आपण आपल्या या व्यासपीठाकडे यायचे. क्षेत्ररक्षण लावले गेले. क्षेत्ररक्षण लावत असताना मात्र दीपक स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संपत. त्यानंतर आपण पाहतोय पुढील सामन्याला सुरुवात होते आणि सामन्याला सुरुवात होत असताना रमेश येतोय राईट आर्मावर विकेटचा मारा करण्यासाठी या ठिकाणी. यावेळेला हा काय फटका पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल दर्शनीय फटका. बिग षटकार. काय फटका पाहायला मिळाला होता. कारण 50 धावांचे टार्गेट असल्या कारण मात्र एक फलंदाजाला तर नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल. कारण ते क्षमता तर इन फॉर्म मध्ये आहेत आणि इन फॉर्म असल्या कारण मात्र नक्कीच कसोटी अग्नि परीक्षा लागू शकते या फायनलच्या सामन्यामध्ये. परंतु मात्र नक्कीच क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे मित्रांनो. काही होऊ शकते कारण एक षटकार मारला म्हणून नक्कीच साथी तर फुललेली असेल, कॉन्फिडन्स वाढला असेल. परंतु मित्रांनो नक्कीच आपल्याला विकेट टेकून देखील खेळणे गरजेचे असेल. परंतु मात्र कुळवंडी संघाकडनं जर बघायला तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा आपण पाहतोय स्वागत केले रमेश यांचे मात्र नक्कीच षटकारांसाठी. प्रत्येकदा ऑन साईडला ऍश करलाय का बॅटचा फेस खोलल्यानंतर पाठला केला जातोय. सीमा पार जाईल की नाही मात्र स्किट होताना पाहायला चेंडू मिळेल की नाही. परंतु मात्र अंतिम क्षणापर्यंत मात्र नक्कीच चेंडू जेव्हा थ्रो केला होता तेव्हा मात्र चेंडू सीमा पार गेला होता. शानदार दमदार वजनदार काय पारी पाहायला मिळते. दीपक यांच्या बॅटच्या माध्यमातून 2 चेंडू 10 धावा, 1 षटकार, 1 चौकार मारल्यानंतर मात्र नक्कीच अजूनही 40 धावांची आवश्यकता लागते. 428 फॉर 150 मात्र आपल्याला या ठिकाणी 6 पाहायला मिळतात. या प्रतियोगितेतील जर बघायला गेलं तर एक मोठा दिंडोरी तालुक्यातील बघायला गेलं तर एक मोठी स्पर्धा आणि मोठी स्पर्धा होत असताना नक्कीच आपल्या अंतिम फायनलच्या सामन्यात मात्र एक चुरस चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर नक्कीच लगातार 3 षटकार जर मारले गेले तर आदरणीय अजय भाऊ भोये आणि अतुल भाऊ दुर्धवळे यांच्याकडून देखील 1100 रुपयांचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. त्यानंतर आपण पाहतोय की 1 षटकार 1 चौकार तरी गेलाय. परंतु मात्र ह्या ठिकाणी जर बघायला तर 3 षटकार जर मारले गेले तर कॅश 5000 रुपयांचे कॅश प्राइज आले या ठिकाणी. प्रत्येकदा आपण शॉर्ट मिडॉन लक्ष फटका खेळला होता. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी एक सिंगल धाव आणि नक्कीच दाद दिली जाते. त्यानंतर राहुल दोंदे यांच्याकडून देखील 1001 रुपयांच्या संपतसाठी बक्षीस झाली. नक्कीच मित्रांनो 2 षटकार जर मारले गेले तर 1001 रुपयांचे कॅश प्राइज झाले राहुल धोंदे यांच्याकडून. अभिनंदन सर. यावेळेला चेंडूवर नजर ठेवली होती. ठेवत असताना मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जात होता. अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूवर नजर ठेवली होती. परंतु मात्र आपल्याला नक्कीच त्यापर्यंत चेंडूपर्यंत पोहोचू शकले नसल्या कारण आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळतात. एक चोरशीची लढत. त्यानंतर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शानदार फलंदाजी करत असताना राहुल धोंदे यांच्याकडून देखील 1001 रुपयांचे कॅश प्राइज लावले. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी बिनबाद 13 ही धाव संख्या पाहायला मिळते रवळगावकरांची धाव संख्या. शानदार फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या फायनलचा सामना आणि फायनलचा सामना असल्या कारण मात्र नक्कीच प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते. प्रत्येकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संपत मात्र शरीराला टच झाला होता. पण षटक संपतय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते रवळगावकरांची बिनबाद 13 धाव संख्या. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय दुसरं षटक परत एकदा रमेश घेऊन येतोय. रमेश भाऊ कुळवंडी संघाकडून 9 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज राईट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी.
परत एकदा लाईन जॉईन खेळण्याचा प्रयत्न होता. दीपक यांचा फटका हुकतोय परंतु चतुर त्याला गोलंदाज आपल्या समोर आहे. कुळवंडी संघाकडनं उंबरठ्याच्या मैदानावरती देखील हा संघ खेळण्यासाठी आला होता. त्या ठिकाणी मात्र देखील प्रभाच्या समोर जावं लागलं होतं परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं तर फॅमिली बॉईज रावळगावच्या मैदानावरती मात्र नक्कीच शानदार परफॉर्मन्स दाखवत असताना अंतिम सामन्यामध्ये नक्कीच धडक मारली आणि धडक मारत असताना लढवला जातोय. परत एकदा लाजबाब खूप फटका शानदार जानदार वजनदार 4 रन. मिळते ती 17-17वर खतरा होतोय की नाही परंतु मात्र नक्कीच एक अग्निपरीक्षा घेतली जाते. या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच पार्टनरशिप तोडावं लागेल. ऑन साईडला मारला तर शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये रनआउटची संधी निर्माण झाली परंतु मात्र या ठिकाणी मात्र सुंदर एफर्ट तर लावली होती नॉन स्ट्राईक एंडला परंतु मात्र आपण पाहतोय की नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र सटीक थ्रो होता नॉन स्ट्राईक एंडला परंतु आपली विकेट काय मात्र या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकले नसल्या कारण मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात मात्र संपत भाऊ यांना माघारी लौटावं लागते. पहिला झटका लागते रनआउटच्या स्वरूपात तर मात्र या रवळगावकरांना. संपत भाऊ मात्र नक्कीच इथं बाद होतोय. एक दुर्दैव रीती मात्र रनआउटच्या स्वरूपात जेव्हा मात्र एक धाव सिंगल करण्याच्या प्रयत्नात सटीक थ्रो होता ऑन साईडला जो थोडासा शॉट मिड विकेटच्या रिजमध्ये 30 सर्कलच्या मध्ये मात्र फील्ड करत असताना मात्र शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कुळवंडी या संघाकडनं. बघायला गेलं तर नक्कीच दीपक आणि नाना यांचीही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल नक्कीच नाना, स्ट्राईकला आपण पाहतोय दीपक. अजूनही 17 धावा जोडल्या गेल्यात. खाली रोहन गेलेला चेंडू मात्र यष्टीच्या मागे जाते. यावेळेला शानदार फटका पाहायला मिळतोय. इन फील्ड 30 सर्कलच्या अंदर होता आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. काय फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र दीपक यांच्या बॅटच्या माध्यमातून. आदरणीय अजय भाऊ बगर यांच्याकडून 5 षटकांसाठी 5,000 रुपये कॅश प्राइज आले परंतु 1 बाउन्स चौकार जातो या ठिकाणी. ऑन शॉटला केलेला फटका दीपक यांच्या बॅटच्या माध्यमातून. आदरणीय अजय बगर यांच्याकडून मात्र 5 षटका जर लगावले गेले तर ह्याच मैदानामध्ये मारले गेले तर नक्कीच 5,000 रुपयांचे कॅश प्राइज आले परंतु धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो या ठिकाणी एक गडी बाद 25 धावसंख्या रवळगावकरांची धावसंख्या. अजूनही 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. मित्रांनो 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी अजूनही. मात्र रवळगावकरांना कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र एक गडी गमावून मात्र 25 धावसंख्या जमनवी पॉवर प्ले मध्ये बघायला तर अजूनही या ठिकाणी 5 रक्षक मात्र बाउंड्री टच असतील आणि बाउंड्री टच असल्या कारणाने मात्र प्रत्येकदा रोशन येते.
रोशनाला मात्र नक्कीच ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की एक पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर काढली जाते, परंतु सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. समीकरण बदलते मित्रांनो. अजून 24 धावांची आवश्यकता, 17 बॉल 24 धावांची आवश्यकता लागते, परंतु जोपर्यंत दीपक आहे तोपर्यंत मात्र विजयाची आशा मात्र नक्कीच रवळकरांकडे असतील. त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय शंकर टोंगारे भाऊ यांच्याकडून देखील 5 षटकार जर मारले गेले तर 5,000 रुपयांची कॅश प्राईज झाली दीपक ओनली दीपकसाठी. त्यानंतर आपण पाहतो एक फायनलच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. हे मात्र षटक महत्वपूर्ण असणार आहे ते मात्र दोन्ही संघासाठी. ह्या षटकात जर नक्कीच धावा जर काढल्या 30+35 च्या आसपास जर नक्कीच धावसंख्या जर बनवल्या गेलं तर दोन्ही संघाला चान्स निर्माण होऊ शकते. रवळगाव हा देखील एक मजबूत संघ मानला जातोय. यावेळेला वाह काय फटका पाहायला मिळतोय, कडक फटका, परंतु शानदार फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. एक क्रॉच करत असताना मात्र नक्कीच त्या ठिकाणी मात्र दाद द्यावी लागते त्या क्षेत्ररक्षकाची. मात्र सीमापार जाता जाता चेंडूला पट लावली होती आणि पट लावत असताना 2 धावा पाहायला मिळतात. महत्वपूर्ण 2 धावा येत असताना मात्र समीकरण बदलते मित्रांनो या ठिकाणी. बघायला गेलं धावफल करते धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 28 धावसंख्या 50 धावांचा पाठला करत असताना सन्मान दिलाय. पॉईंट कव्हर मधून खेळला, एक धाव पूर्ण केली जाते. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, मिस फील्ड झाली होती त्या ठिकाणी. पंकज भाऊ यांच्याकडून मिस फील्ड झाल्यानंतर नक्कीच माफी देखील मागली जाते आणि माफी मागत असताना आपण पाहतो की नक्कीच 40 गजात नक्कीच स्वागत देखील केले जाते. जिथं मात्र चौकार षटकार येत नसेल तिथं मात्र एक दुकर भर दिला जातोय. मात्र ती एक क्षमता आहे दीपक यांच्याकडे आणि तो किल्ला लढवत असताना आपल्या संघाला विजयाच्या उमेद नक्कीच ठेवलाय. अजूनही 20 धावांची आवश्यकता लागते, परंतु मात्र ह्या षटकात जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच एक 6 जर मारला गेला तर लक्ष्मण चौधरी यांच्याकडून 200 रुपयाची कॅश प्राईज झाली. मॅचकडे परत जाऊया. यावेळेला देखील दमदार फटका, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल पकडला जातोय अँड बिग विकेट बॅक टू द पिव्हिलियन. मिस्टर दीपक बाद होतोय. दीपक यांची महत्वपूर्ण विकेट जाते या ठिकाणी. नक्कीच आदरणीय संतोषभाऊ बेंडकोळ यांचे आगमन झाले. सरचिटणीस भाजपा दिंडोरी नक्कीच त्यांच्या देखील आम्ही या फॅमिली बॉयज गौरव कमेंटच्या माध्यमातून सरचं स्वागत करतोय. तसेच बघायला तर 3 6 दीपक साठी लावले होते, परंतु दीपक हा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय लक्ष्मण चौधरी यांच्याकडून देखील एक षटकार जर मारला गेला तर 200 रुपयाचे कॅश प्राईज लावले गेले. परंतु लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय सागर. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यावेळी देखील आपण पाहू शकतो की ब्लॉक मध्ये, परंतु ओव्हर संपते, षटक संपते, 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी 2 गडी बाद 30 धावसंख्या रवळगावकरांची धावसंख्या. आता समीकरण बदलते मित्रांनो. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता लागते. आमचे ऑनलाईन 350+ जे ऑनलाईन आमचे क्रिकेट प्रेमी जोडले त्यांच्या देखील सहर्ष स्वागत आहे, कारण हा फायनलचा सामना पाहायला मिळाला तर नक्कीच 12 बॉल आणि 20 धावा. यावेळेला खूप सारा फटका, जागा बनवून खेळलाय फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेस आपलीकडे जातोय. 4 रन.
शानदार फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच विजयाच्या आशा तर फलवित केलाय, परंतु मात्र अजूनही 10 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. समीकरण पाहायला मिळते मित्रांनो, एक चुरशीची लढत. बॉल पाणी चालत आहे मित्रांनो. नक्कीच एक भव्य दिवस स्पर्धेतील एक फायनलचा सामना, आणि फायनलच्या सामना होत असताना मात्र काय लढत पाहायला मिळते, काय संघर्ष पाहायला मिळते या मैदानाच्या. दोन्ही संघाची तुलना केली गेली तर दोन्ही संघ मात्र हारण्याच्या मनस्थितीत नाहीत, आणि मनस्थितीत नसल्या कारण आपण पाहतोय की अजूनही दोन्ही संघांकडे हा सामना झुकलाय. जर बघायला गेलं तर 50% हा कुळवंटीकडे असेल, आणि 50% बघायला गेलं तर नक्कीच ह्या रवळगावकरांच्या बाजूने झुकलेला असेल. परंतु जोपर्यंत मात्र शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र सांगणे तर नक्कीच कठीण असेल. परंतु आपण पाहतोय रमेश एक बाजूने मात्र आपल्या संघाची मात्र बाजू लढवताना पाहायला मिळतोय. दरम्यानच्या डिझाईनमध्ये नजाकत भरा शॉट खेळायला असतात तर नक्कीच फटका चांगला पाहायला मिळाला असता, परंतु एक मोठा आडवे बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात मात्र मिस होती, आणि मिस डॉट झाल्यानंतर मात्र समीकरण बदलते मित्रांनो या ठिकाणी. अजूनही आपण पाहू शकाल 16 धावांची आवश्यकता, 9 बॉल 16 धावा हे समीकरण पाहायला मिळते. जसे जसे मात्र यावेळेला हा काय फटका पाहायला मिळतोय, पाहायचा की टर्निंग पॉइंट होते की नाही. वा, टाळ्यांच्या गजरात मात्र नक्कीच दाद दिली जाते, साथ दिली जाते, आणि दाद देत असताना मात्र एक बिग फटका. तर नक्कीच 4,000 रुपयाचे कॅश प्राइज आले. हो, यावेळी तडम्यांच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जात होता मित्रांनो, परंतु आपण पाहतोय निर्धाव चेंडू जातोय. त्यानंतर नक्कीच आदरणीय चिंतामण गाडर वनरक्षक हे देखील यांचे देखील आगमन झाले या फायनलचा सामना पाहण्यासाठी. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने मात्र हवाई यात्रेमध्ये खेळला होता, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव काढली जाते, आणि काढत असताना आपण पाहतो की नक्की दमखम दाखवत असताना अजूनही एक लढत झाली जाते. समीकरण बदलते. 6 बॉल अजूनही 9 धावांची आवश्यकता लागते. 6 बॉल आणि 9. थँक्यू दिजे. आपण नक्कीच शानदार असं आपल्याला मंत्रमुग्ध संगीत आपल्याला ऐकवलं, परंतु मात्र आपण पाहतोय की आमच्या ऑनलाईन जुळलेले जे आमचे क्रिकेट प्रेमी आहेत ते 400+ जुळले गेले आहेत. त्यांच्या देखील अभिनंदन आहे, धन्यवाद. नक्कीच आमचे ऑनलाईन क्रिकेट प्रेमी जुळले आहेत. एक चोरशीची लढत फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 6 बॉल आणि 9 धावांची अजूनही आवश्यकता लागते जिंकण्यासाठी या फॅमिली बॉयजच्या मैदानावरती. शानदार ऑर्गनाईज करत असताना आपण पाहतो की 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात होत असताना आपण पाहतो की नक्की थोडंसं कानमंत्र दिलं जाते. दोन्ही फलंदाजांना बघायला गेलं तर तुलना केली जर तर नक्कीच दोन्ही संघ हरण्याच्या मनस्थितीत नाहीत, आणि जो पण कर्णधारांना नक्कीच विनंती असेल. आता मात्र खराब चेंडू टाकला जातोय, वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावामध्ये भर पडते, परंतु मित्रांनो नक्कीच या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, कोणता पण संघ जिंकेल तर मैदानामध्ये कपडा काढू नका, कारण ऑनलाईन मॅचेस चालू आहेत, आणि चालू होत असताना नक्कीच पेनल्टी सुद्धा लागू शकते, याची कर्णधारांनी नोंद घ्यायची. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. समीकरण बदलत आहे मित्रांनो. मोठा फटकाची तर गरज नाही, इतकी दुखीने जर धावसंख्या जमल गेली तर नक्कीच चालू झालं होतं मात्र नक्कीच या मैदानावरती रवळगावकरांना, परंतु मात्र जोपर्यंत मात्र हा फलंदाज जर बघायला गेलं तर नक्कीच मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत. यावेळेला टॉपेज लागल्यानंतर चेंडूला उंचाई मिळाली. 3 नाहीतर 3 क्षेत्ररक्षक जमले होते, त्या ठिकाणी पॉट अँड बॉल पकडला जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेट नंबर 4, चौथा झटका लागतो या ठिकाणी. धन्यवाद डीजे. कारण ह्या स्वप्नील यांनी जो कॅच पकडला गेला होता ह्या कॅच साठी मात्र आदरणीय खुशाल भाऊ सहारे CRPF कमांडो आमचे कुळवंडीचे भूमिपुत्र आदरणीय खुशाल भाऊ सहारे यांच्याकडून 100 रुपयांचं
101 रुपयाचे कॅश प्राइज आले. त्यानंतर मित्रांनो 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. पाहायच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतो, एक धाव पूर्ण केली जाते. पाहायच्या दुसरी धाव घेतली जाईल की नाही. सुंदरसा टिक आला होता नॉन स्ट्राईक एंडला, परंतु आपल्या सुरक्षित मध्ये असल्याने आपण पाहू शकाल. नक्कीच मित्रांनो चुरशीची लढत पाहायला मिळते. अजूनही 3 बॉल 7 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. नक्कीच आता मात्र नक्कीच प्रेक्षक जे बसलेले होते ते देखील उठून पाण्याच्या मार्गावरती आहेत. काय कमालीची चुरशीच्या लढत ही पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रात जर चेस केला गेला तर नक्कीच रेकॉर्ड ब्रेक केला जाईल रोडगावच्या फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून. बघायला गेलं तर आतापर्यंत ह्या मैदानावरती मात्र एक सामना चेस पाहायला मिळाला होता आणि चेस होत असताना आपण पाहतोय की नक्कीच डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज मात्र स्ट्राईकला. 3 बॉल 7 धावा. षटकार येईल का, चौकार येईल का, पाहायच्या या ठिकाणी. 400 प्लस नक्कीच आमचे ऑनलाईन प्रेक्षक जोडले त्यांच्या देखील प्रत्येक सरसर स्वागत आहे. यावेळेला फायलिंगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय. चेंडू सीमापर जाईल की नाही, मात्र पाठलाग केला जातोय. चेंडू सीमा रिसापलीकडे. 4 रन. आता आपण पाहू शकाल या मित्र ठिकाणी, कारण मित्रांनो आपल्या जीवाला सर जखम लागली असेल की नसेल, परंतु आपण पाहतो या ठिकाणी समीकरण बदलते. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता अजूनही लागतील या ठिकाणी. पाणी घेऊन जायचे आहे मित्रांनो. नक्कीच चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच कुठेतरी जखम लागलेली दिसते. आपल्या जीवाला सावरा मित्रांनो, आणि जीवाला सावरत असताना आपण पाहतोय. त्यानंतर आमचे नक्कीच 438 मात्र 400 प्लस आमचे श्री इव्हेंट्स यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मात्र प्रेक्षक जोडले गेलेत. आणि जोडत असताना मात्र फायनलचा सामना या ठिकाणी मात्र नक्कीच पाहतायत. सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण या ठिकाणी आपण साईड स्क्रीनवर देखील जे प्रेक्षक जमलेत, आमचे प्रेक्षकांची गर्दी या संध्याकाळच्या सत्रात आणि फायनलचा सामना पाहण्यासाठी जी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी फॅमिली बाईज रोडगावच्या मैदानावरती. एक खूपसूरत सुंदर असं मैदान आणि खूपसूरत सुंदर मैदान होत असताना मात्र हे आपल्याला दृश्य साईड स्क्रीनवर पाहावयास मिळते. आणि मिळत असताना आपण पाहतोय समीकरण बदलते मित्रांनो. या ठिकाणी 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता अजूनही रवळगावकरांना जिंकण्यासाठी. कालच्या बघायला गेलं तर त्याच सामन्याचं दृश्य हे सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते, कारण जेव्हा धुमोडी आणि रवळगाव हा फायनलचा पॉल्स फायनलचा सामना होता त्याच सामन्यात देखील असंच आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. दोन बॉल आणि 3 धावा मित्रांनो. त्यानंतर नक्कीच एक प्लेअरला मात्र नक्कीच जखम लागली होती आणि सबस्टिट्यूशन मात्र या ठिकाणी बदलावं लागेल या ठिकाणी. मित्रांनो जे आमच्या स्टेज समोरील जे प्रेक्षक आहेत त्यांना आमची विनंती असेल की थोडंसं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. परत एकदा आपण पाहतोय चुरशीची लढत पाहत असताना आपण पाहतोय कोणाच्या बाजूने मात्र नक्कीच आज लग भागतय लग चमकतय. या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील गोलंदाजाच्या मोर्चा सांभाळत असताना आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत, परंतु 3 धावांची अजूनही आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. बघायला गेलं तर नक्कीच आमचे जे श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेलेत 450 प्लस मात्र नक्कीच जोडले गेले त्यांच्या नक्कीच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो, कारण 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. त्यानंतर जर षटकार जर मारला गेला तर केदू खडे यांच्याकडून मात्र नक्कीच चान्सीकडून आलेले प्रेक्षक त्यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज आले, परंतु यावेळेस आपण नक्कीच चुरशीची लढत दाखवत असताना आपण पाहतो या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला मात्र नक्कीच रन आउटच्या स्वरूपात मात्र विकेट प्राप्त केली जाते. विकेट नंबर 5 पाचवा झटका लागतोय या ठिकाणी. आता मात्र 1 बॉल मात्र नक्कीच स्वप्नील भाऊनी जो
त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच स्वप्नील भाऊने जो निर्धाव चेंडू टाकला गेला त्यांच्यासाठी देखील आमच्या या खुशाल भाऊ सहारे CRTF कमांडो आमचे कुळवंडीचे भूमिपुत्र यांनी मात्र परत एकदा 101 रुपयांचे कॅश प्राइज लावले गेले. परंतु मात्र आपण पाहतोय 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. काय सामना पाहायला मिळाला होता या ठिकाणी मित्रांनो. नक्कीच फायनलचा सामना आणि फायनलचा सामना असताना दोन्ही संघ हारण्याच्या प्रयत्नात नाहीत आणि हारण्याच्या मनस्थितीत नसल्याकारणे आपण पाहतोय की एक शेवटच्या क्षणी पाहायचे आहे की शेवटच्या चेंडूवर चौकार विनिंग शॉट मारला जाईल की नाही पाहायचे आहे. यावेळेस आपण पाहतोय गाडीला टच तर झाला होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव खाली जाईल की नाही परंतु मात्र ह्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय फलंदाज बाद झाला होता की नाही परंतु मात्र हा सामना मात्र 1 धावेने वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मी विनंती करेन की आपल्या मंचाकडे यायचे आहे. आदरणीय या ठिकाणी मी ज्यांची नावे पुकारेन रेवळगावचे वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक ज्यांची नावे मी पुकारेन त्यांना मात्र नक्कीच आमच्या या व्यासपीठाकडे यायचे. आदरणीय ग्रामपंचायत सदस्य रेवळगाव आदरणीय माणिक बोंबले अजय भाऊ बोंबले पांडव भाऊ टोंगारे पांडुरंग बोंबले गणपत माळेकर त्यानंतर आदरणीय रामदास माळेकर निवृत्ती बोंबले तानाजी पारधी सोमनाथ बोंबले धर्मा बोंबले सीताराम पारधी सोमनाथ भये बाळू सीतान यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठाकडे यायचे.